बोल कृष्ण भगवान की जय. गवळणी स्वतःचा काम धंदा त्या ठिकाणी विसरून गेल्या. यमुनेच्या पात्रातून त्या ठिकाणी पाणी आणायच्या. पाणी आणल्याच्या नंतर रांजून भरायच्या. पण भगवंताची बासरी ऐकल्याच्या नंतर घरचे सासू सासरा नवरा त्या ठिकाणी घराच्या बाहेर जाऊ देणार नाहीत, म्हणून स्वतःचा जेवढा रांजण भरलाय तेवढा रिचून देत होत्या. परत त्या ठिकाणी पाणी आणायला जायच्या. भगवान परमात्म्याच्या बासरीचा महिमा आहे. सगळं विसरल्या महाराज. एक गवळण त्या ठिकाणी गाईचं दूध काढण्याकरता गेली, पण गाईला सोडून बैलाचं दूध काढू लागली. एक गवळण त्या ठिकाणी जी होठाला लावायची लाली आहे ती डोळ्यात घातली. डोळ्यात घालायचं काजल त्या ठिकाणी ओठाला लावलं. स्वतःचा देहभान त्या ठिकाणी विसरून गेली. दीवानी बनी मैं दीवानी बनी, कृष्ण के नादे दीवानी बनी. गाईचं वासरू मसाडीला सोडलं आणि बैल का दूध निकालने लगी. त्या गवळणी त्या ठिकाणी वेड्या झाल्या. हो गवळणी झाल्या मती मंदा, गवळणी झाल्या मती मंदा. ऐकोने ऐकोने वेणूचा त्या गवळणींचं अंतरकरण झालं. आणि विवळ झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला म्हणतात, भगवान परमात्म्या ऐशी कैशी मुरली वाजवलीस तू. आहारे सावरिया क्या बात आहे जनार्दन महाराज. कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे
भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी त्या गवळणी म्हणायला भगवान परमात्म्या आहार सावळिया कैसी वादवली वादवली मुरली. आता काय बोला, आता सासू समोर आल्यावर काय बोला महाराज. परमार्थातील एक थोर व्यक्तिमत्व. जसं सासू जवळ आल्याच्या नंतर सुनाचं काही चलत नाही, तसं महाराज आल्यानंतर आता मला दडपण आले. हरिभक्त पारायण आमचे देवगावकर महाराज आता इथून पुढे कथा करायची म्हणले की परीक्षा देणे महाराज. आमचे वारकरी भूषण अविरतपणे निष्काम भगवंताची सेवा करणं त्याला वारकरी म्हणायचं. त्या गवळणी त्या ठिकाणी गोपी विवळ अंतकरण झालं भगवान परमात्म्याचा आणि भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी गायका बचडा भयस को छोडा व्याकुळ त्या ठिकाणी अंतकरण झालं. आणि भगवान परमात्म्याजवळ गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा सुद्धा त्यांची स्वागत करतात की स्वागतो महाभागा. भगवान परमात्म्याने त्यांचं स्वागत केलं. पण त्या गवळणींना सुद्धा अहंकार झाला की भगवान परमात्मा आमच्या पाठीमागे की मागे पुढे उभा आहे संभाळीत. आमच्यावर कोणतं जरी संकट आलं तर भगवान परमात्मा आमच्या सोबत आहे. अहंकार झाला. पण एक लक्षात ठेवा, देवाला तुमचा आमचा अहंकार सहन होईल, पण देवाला भक्ताचा अहंकार कधीच सहन होत नाही. गोपींना अहंकार झाला. भगवान परमात्मा म्हणतो माझ्या स्वरूपाचा तुम्हाला अहंकार झाला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अंतर्धान पावले आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावल्याच्या नंतर विवळ असं अंतःकरण झालं देवा की ज्याप्रमाणे आमच्या शरीरातून आमचा प्राण निघून जावा त्याप्रमाणे आज आमची अवस्था झालेली देवा. अरे का त्रास देतो रे देवा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी निघून गेले. ढसा ढसा त्या ठिकाणी त्या गवळणी रडायला लागल्या. देवा अरे का आमच्या हृदयाची त्या ठिकाणी चाळणी करतोय देवा. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी स्तवन भगवान परमात्म्याचं करतात. का आमच्या हृदयाची चाळणी करतोस देवा.
अरे एकदा तरी भेट दे कन्हैया. गोपी म्हणायला लागले देवा अरे स्वतःच्या नवऱ्याचा त्याग करून देवा या ठिकाणी आलोत. स्वतःच्या सासू सासऱ्याचा त्याग करून देवा या ठिकाणी आलोत. कि ऐसे वर को क्यों वरू जो जन्मे और मर जाए, वरू तो गोपाल को वरू. ते गोपी त्या ठिकाणी कन्हैयाला स्तवन करते देवा अरे ज्याप्रमाणे हृदयातून आमचा प्राण निघून जावा त्या ठिकाणी निस्तेज आमचं शरीर झालेलं आहे देवा. एकदा तरी भेट दे. ही अवस्था गोपींची पाहून गोपीनं त्या ठिकाणी एक गीत त्या ठिकाणी गोपीनं लिहिलं. शुद्ध कामदा छंदामध्ये त्या ठिकाणी त्या गोपीनं एक गोड असं गीत गायलं की जयते जगते माया यस्य काया दवस्ते वचन रचन में केवलम चाकलव्य. गोड असं गीत त्या ठिकाणी गायलं महाराज. जयति ते धिकं जमना ब्रज शयत शयत इंदिरा शाश्वतत्रयी. जयति ते धिकं जमना ब्रज शयत इंदिरा शाश्वतत्रये. दयत दृश्यतां इक्षुतावका कां विषण्यते. जयति ते धिकं जन्मना व्रज शयत इंदिरा शाश्वतत्रयी शाश्वतत्रयी. गोड असं त्या ठिकाणी गोपी गीत त्या गोपींना गायलं. बिवळ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं अंतकरण त्या गोपींचं झालेलं. हे प्रियतमा तुझ्या जन्मामुळे या व्रजाचा महिमा वाढणार आहे देवा की काय आमच्या हृदयाची त्या ठिकाणी चाळणी करतोय. 19 श्लोकाचं त्या ठिकाणी हे गोपी गीत गायल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्यांच्यामध्ये प्रगट झाले. त्या भगवंताने त्या ठिकाणी भगवंताचे पाय त्या गोपींना धरले. भगवंतानं महार रासलीला त्या ठिकाणी भगवंतानं केली. ही रासलीला पाहून भगवान शिवशंकर त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. पण त्या गोपींना सांगितलं की या रासलीलेमध्ये पुरुषाचं काम नाहीये. त्या भगवान परमात्म्यानं एका सुंदर अशा नारीचं रूप धारण केलं आणि त्या रासलीलेमध्ये सामील झाले. पण भगवान परमात्म्यानं ओळखलं की हे महादेवजी आहेत म्हणून. पण भक्ताचा सगळं त्या ठिकाणी भगवान परमात्मा सहन करत असतो. आणि तदनंतर त्या गोपींना युगल गीत गायलं. वाम बाहु कृत वाम कपालो वाम बाहु कृत वाम कपालो. गोड असं युगल गीत गायलं. आता युगल गीत कशाला म्हणायचं? दोघी जणीनं एकानं प्रश्न विचारायचे दुसरीनं उत्तर द्यायचं त्याला युगल गीत म्हणतात. हे युगल गीत त्या ठिकाणी गोपीनं गायलं. आणि युगल गीत गोपीनं गायल्याच्या नंतर महारासलीला भगवंतानं केली. तदनंतर सुदर्शनाचा सरस्वती नदीच्या काठावरती अंबिकावनामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या सरस्वती नदीच्या काठावरती बसलेले आहेत. आणि त्या सरस्वती नदीच्या काठावरती बसलेले असताना की एक अजगर त्या ठिकाणी नंद महाराजांना ग्रास करत होता. नंद महाराज ओरडायला लागले. नंद महाराज म्हणतात मला वाचव कृष्णा वाचव. पण भगवान परमात्म्याने जसा त्या अजगराला स्पर्श केला तसा दिव्य पुरुष त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि दिव्य पुरुष प्रगट झाल्याच्या नंतर त्या दिव्य पुरुषाने भगवान परमात्म्याचे दर्शन घेतल्यानं सांगितलं की मागच्या जन्मामध्ये मला एका साधूचा शाप होता. अंगेरा नावाचे साधू आहेत, दिसायला कृप आहे,
पण माझा सुंदरतेचा सुंदरपणा मला त्या ठिकाणी भावला आणि या सुंदरतेमुळं मला अजगर व्हावं लागलं. भगवान परमात्म्याला ते सुदर्शन नावाचा राजा, विद्याधर नावाचा राजा, अंगिरा ऋषीनं मला शाप दिला की जा म्हणे, वेडा बाकडा करतोस ना माझ्यासारखा, अजगर होऊन पडशील. पण त्या साधूचा त्या ठिकाणी मला उशाप ठरला. शरण त्या साधूला गेलो, त्या साधूनं सांगितलं की द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान परमात्मा या सरस्वती नदीच्या काठावरती येईल आणि सरस्वती नदीच्या काठावरती आल्याच्या नंतर भगवान परमात्मा तुला दर्शन देईल. साधूची भेट झाली आणि साधूची भेट झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा, साधूची भेट झाल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होत असते. जोपर्यंत भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावरती होत नाही तोपर्यंत एक तर साधू भेटत नाहीत, आणि साधूची कृपा होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा भेटत नाही. बिभीषणजीला हनुमंतराय भेटले तेव्हा प्रभू रामचंद्राची भेट झाली. बिभीषणजी म्हणतात की बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु मिले नाही सोई. कहे बिभीषण सुना हनुमंता, राम कृपा बिनु मिले नाही संता. की जोपर्यंत भगवान प्रभू रामचंद्राची तुमच्या आमच्यावर कृपा होत नाही तोपर्यंत संत भेट देत नाहीत. त्या ठिकाणी सुदर्शनाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. शंकासुराचा सुद्धा भगवान परमात्म्यानं उद्धार केला. कारण भगवान परमात्म्याचं हेच काम आहे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम. तदनंतर भगवान परमात्मा केशी राजाचा आणि अरिष्टासुराचा सुद्धा, अरिष्टासुर हा बैलाच्या रूपाने त्या वृंदावनामध्ये लोक त्या ठिकाणी आरडायला लागले, त्राहिमाम त्राहिमाम. पण त्या अरिष्टासुराचा सुद्धा भगवान परमात्म्याने उद्धार केला. तदनंतर भगवान परमात्म्याने कंस महाराजाने नारदजींना बोलवलं आणि नारदजींना सांगितलं की आता वृंदावनामध्ये जाणारा एकच माणूस आहे. तेव्हा कंसाने अक्रूराला त्या ठिकाणी वृंदावनामध्ये पाठवलं. वृंदावनामध्ये अक्रूरजी महाराजांना पाठवलं ना, अक्रूरजी महाराजाला पाठवल्याच्या नंतर रथ सजलेला आहे आणि सजलेला रथ त्या नंद महाराजांच्या त्या ठिकाणी घरापुढे नेला, त्या महलापुढे नेला. महलापुढे नेल्याच्या नंतर त्या गोपी त्या ठिकाणी यशोदा मातेला म्हणतात, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावरा, का रथ शृंगारीला, सांगे ओ मजना, अक्रूर उभासे बाई गे, साधनी नंदाचे अंगणे, राया बोलणे, त्या रथ त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचा रथ सजलेला आहे. भगवान श्याम सुंदराने त्या ठिकाणी पितांबर धारण केला, बलराम दादाने नीलांबर धारण केला. भगवान परमात्मा रथात बसणार तेवढ्यात गवळणीनं भगवान परमात्म्याचे पाय धरले. देवा, अरे त्या रासलीलेमध्ये आम्हाला सोडून गेलास, आमच्या जीवाची चालणी झाली. देवा, आता कुठं जातोय?
विवळ अंतकरण झालं. ढसा ढसा त्या ठिकाणी त्या गोपी रडायला लागल्या. देवा अरे का आमची परीक्षा घेतोय देवा. आणि लक्षात ठेवा देव फक्त भक्ताची परीक्षा घेत असतो. भगवंतावर किती प्रेम आहे देव सतत परीक्षा घेत असतो. भगवान परमात्मा रथामध्ये चढले. रथे चढले वनमाळी आकाश गोकुळी. सृष्टीचा करता धरता हरता भरता तू आहेस देवा. दयेचं लवलेस सुद्धा तुझ्या अंतकरणामध्ये नाही करे. थोडी तरी दया तुला असू दे देवा. थोडी तरी दया तुला असू दे. का कांत पाहतोय आमच्या अंतकरणाचा देवा. त्या गोपींचं त्या ठिकाणी ढसा ढसा गोपी रडायला लागल्या. भगवान परमात्मा त्या ठिकाणी रथामध्ये चढले आणि भगवान परमात्म्याचा रथ त्या ठिकाणी आक्रोशीनं मथुरेच्या मार्गाने त्या ठिकाणी प्रस्थान या नंदाचे अंगणी